नमस्कार, मी स्वाती आणि स्वातीत जायका स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दिवाळीचा खास पदार्थ खुसखुशीत चकली। दिवाळी आली की घराघरात सुगंध दरवळतो, तो चकली, लाडू, करंजीचा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अगदी चकली भाजणीपासून तर चकली तळेपर्यंत सर्व टिप्स सांगितल्या आहेत। ह्या टिप्स वापरून तुमची पण चकली खुसखुशीत नक्की होईल। भाजणीसाठी 4 वाटी तांदूळ, 2 वाटी चना डाळ, 1 वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडद डाळ, अर्धी वाटी साबुदाणा, 2 चमचे जिरे, 4 चमचे धने आणि 1 पाऊण वाटी पोहे घेतले आहेत। तांदूळ आणि सर्व डाळी स्वच्छ धुवून घेतल्या आणि रात्रभर त्याला फॅन खाली सुकवून घेतले आहेत। त्यानंतर भाजणी तयार केली। सर्वप्रथम मी एका कढईमध्ये तांदूळ भाजायला घेतले आहेत। अगदी कमी गॅसवर तांदूळ भाजून घ्यायचे आहे। तांदूळ थोडेसे फुलले आणि हलवताना एकदम मोकळे वाटले की म्हणजे समजायचं की तांदूळ भाजला गेला आहे छान। आता तांदूळ भाजून झाले तर आपण एका ताटामध्ये त्याला काढून घेऊया। अगदी मंद गॅसवर सतत त्याला हलवत राहायचं म्हणजे चांगले भाजल्या जातात। आता चना डाळ भाजून घेऊया। अगदी मंद आचेवर आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। डाळ चांगली भाजल्या जाते आणि डाळीचा जर कलर बदलायला लागला आणि त्याच्यातून सुगंध यायला लागला तर म्हणजे समजायचं आपली छान डाळ भाजल्या गेली आहे। तर कलर छान बदलला आहे आपल्या डाळीचा, भाजून झाली आहे। आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण उडद डाळ आणि मूग डाळ भाजून घेऊया। एकत्रित भाजून घेतली तरी पण चालते, कारण की दोघांचा चिकटपणा सेम असतो आणि दोन्ही पण डाळी बारीक बारीक असतात, तर एकत्र छान भाजल्या जातात। छान थोडी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आणि छान सुगंध येतो। सुगंध आला आणि छान कलर बदलला म्हणजे आपली डाळ छान भाजल्या गेली आहे। ही पण काढून घेतली आहे ताटामध्ये। आता आपण साबुदाणा भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं आहे। गरम होईपर्यंत त्याला भाजायचं आहे। त्यानंतर त्याला आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे। पोहे भाजून घेतोय। पोहे 1 ते 2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याला पण काढून घ्यायचं आहे। धने भाजून घेतो। धने भाजताना आपल्याला 1 मिनिट भाजून घ्यायचे आहे। थोडासा त्याच्यातून स्मेल यायला लागला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर जिरे भाजायचे। एक अर्धा मिनिट जिरे भाजून घेऊया। सर्व भाजणी छान प्रकारे भाजून झाली आहे। आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1, 2 ते 3 तास थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही दळून आणू शकता। भाजणी चणा डाळीवर दळून आणायची आहे। गहू किंवा ज्वारवर आणल्यास चकली वातड होते। भाजणी दळून आणली आहे आणि भाजणीचं पीठ बारीकच दळून आणायचं। चला तर चकली बनवूया। आता चकली बनवण्यासाठी मी ह्या वाटीने 3 वाटी पीठ घेतलं आहे। त्यानंतर तीळ टाकले आहेत 2 चमचे, चवीपुरतं मीठ, लाल तिखट आणि ओवा हातावर चोळून घालायचा आहे ओवा आणि कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे। एक छोट्या चमच्याने 3 चमचे घेतलेले आहे मी तेल आणि तेल घालून त्यानंतर तेल गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताने चोळून घ्यायचं आहे तेल सर्व पिठामध्ये। तेल छान प्रकारे चोळला गेला आहे पिठाला। आता आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे चकलीची भाजणी भिजवण्यासाठी। इथे मी 3 वाटी पीठ घेतलं आहे तर 1.5 वाटी पाणी वापरणार आहे। पाणी गरम आहे त्यामुळे मी चमच्याने टाकते। त्यानंतर मिक्स करून घेतलंय चमच्यानेच। छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये। परत एक अर्धी वाटी पाणी घातले मी। गरम असल्यामुळे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता
थोडं गार झालं आहे तर आपल्याला हाताने कणिक मळून घ्यायची आहे. कणिक थोडी घट्टच मळल्या जाते. सर्व एकत्रित करून त्याला एक 10 मिनिट झाकण ठेवायचं आहे. आपल्याला वाफेवर छान कणिक भिजल्या जाते. 10 मिनिट झाले, आपण काढून घ्यायचं. छान वाफ येते. आता आपल्याला कणिक मऊ करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी कोमट पाणी घ्यायचं आहे आणि कोमट पाण्याचा हात घेऊन आपल्याला छान त्याला मळून घ्यायचे आहे. एकजीव करायची आहे कणिक. थोडं थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याला एकजीव करून घ्यायची आहे. कणिक जास्त पातळ करायची नाहीये. जास्त पातळ झाली तर चकलीचे काटे व्यवस्थित येत नाहीत. एवढी कणिक अशी पाहिजे, सॉफ्ट पण अशी झाली पाहिजे, तर छान चकल्या येतात, खुसखुशीत होतात आणि काटेरी पण होतात चकल्या. तर त्याला असं लंब्या याच्यामध्ये शेप देऊन घ्यायचा. सोऱ्याची प्लेट लावताना जो प्लेन सरफेस असतो तो वरच्या बाजूला ठेवायचा. जो सरफेस खरबट असतो तो खालच्या बाजूला ठेवायचा. त्यामुळे चकली काटेरी बनते आपली. घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण हे बनवलेले गोळे टाकायचे आहेत. प्रेस करून घ्यायचं आहे पूर्ण सर्व बाजूने. चकली बनवण्यासाठी एक 3 ते 4 प्लेट घ्यायच्या आहेत आणि प्लेटवर आपल्याला चकली बनवून घ्यायची आहे. इथे तेल गरम व्हायला ठेवलं आहे मी. चला तर आता चकली बनवूया आपण. छान प्लेट घेतल्या आहेत मी, त्याच्यावर चकली बनवून घ्यायची आहे आपल्याला. या पद्धतीने प्लेटवर चकली बनवून घ्यायची आहे. एक 3 ते 4 वेढे द्यायचे आपल्याला. जेवढी मोठी बनवायची आहे तेवढी बनवू शकता तुम्ही. एका वेळेस कढई जर तुमची छोटी असेल तर 2 ते 3च चकली टाकायची आणि जर मोठी असेल तर 4 चकल्या तुम्ही टाकू शकता. आपल्या 3 चकल्या बनवून झाल्या आहेत आणि तेल पण छान गरम झालं आहे. याच्यामध्ये आपण थोडा तुकडा टाकून बघूया चकलीचा. जर तो तळल्या गेला आहे, वरती आला तो टाकल्यानंतर थोड्या वेळाने, म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे. आपण ज्या चकल्या बनवून घेतल्या होत्या त्या तळायला टाकल्या आहेत. आता थोड्या वेळाने त्याला थोडं चमच्याने हलवायचं. खालच्या बाजूने थोड्या तळल्या गेल्या की त्या मोकळ्या होतात, चिकटल्या असेल तर. खालच्या बाजूने मंद आचेवर तळून घ्यायच्या आहेत आपल्याला चकल्या 1 ते 1.5 मिनिटपर्यंत. त्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने तळून घ्यायचं आहे. चकली कमी गॅसवरच तळून घ्यायची आहे आणि थोडा खरपूस कलर येईपर्यंत तळायची आहे. चकली कमी गॅसवर छान प्रकारे तळल्या गेली तर खुसखुशीत होते आणि खूप छान लागते. अशा प्रकारे सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि आपल्याला जेवढ्या तळायच्या आहेत तेवढीच बनवून घ्यायच्या आणि त्या तळून घ्यायच्या अगोदर. जर आपण बनवून ठेवल्या अगोदर खूप मोठ्या तर त्या ड्राय होतात आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे त्या तळल्या जात नाहीत. 2.5 ते 3 मिनिट चकली दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायची आपल्याला. मस्त तळल्या गेल्या आहेत. काढून घेऊया आपण. वा, किती मस्त दिसत आहेत. आणि आपल्या सर्व चकल्या तळून झाल्या आहेत. किती सुंदर दिसत आहेत आणि काटे किती छान आले आहेत. तर नक्की ट्राय करा ही चकली भाजणीची रेसिपी आणि सर्व टिप्स फॉलो करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला चकलीची रेसिपी.